हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ऑल अबाउट नर्सिंग विथ दीक्षा. हे बघा, एक नवीन जाहिरात आलेली आहे. जी जाहिरात निघालेली आहे जिल्हा नाशिक जिल्ह्याकडून. जाहिरात आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ह्या जागा निघालेल्या आहे. कंत्राटी पद्धतीच्या ह्या जागा असून जागा आहे ज्यामध्ये बघा पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टची आहे, तसेच स्टाफ नर्सची सुद्धा आहे. तर चला वन बाय वन बघूया आपण. तर यामध्ये सर्वात पहिली जागा आहे. सर्वात पहिली सांगते की कंत्राटी पद्धतीने जागा काढलेली आहे. त्यामुळे सर्वात पहिलं पोस्ट आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टचं, ज्यामध्ये 4 पोस्ट आहे. SCची 1, STची 1, NTC 1 आणि NTDT 1. एनी मेडिकल ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन त्याची वॅकन्सी आहे. बँगलोर, देवळा, इगतपुरी आणि कलवाना. आणि त्याची पेमेंट मिळणार आहे 35,000 रुपये पगार राहणार आहे. त्यानंतर स्टाफ नर्स फिमेल, लक्ष द्या, स्टाफ नर्स फिमेलसाठी जागा आहे. त्या जागा आहे 25, एकूण टोटल 25 जागा आहे. त्यामध्ये SCच्या 2, STच्या 2, VJAच्या 3, NTBची 1, NTC 1, SBC 4, SEBC 2, ESW 2, ओपनच्या 8. आणि क्वालिफिकेशन मागितलं त्यासाठी JNM आणि बिलो, हे बिलो खाली आहे, ते सांगितले थोड्या वेळाने. आणि याची सॅलरी सांगितले त्यांनी 20,000 रुपये मिळणार. तसंच स्टाफ नर्स मेल स्टाफ नर्ससाठी 1 जागा आहे, पण ती ओपनमधून 1 जागा आहे आणि त्यांनी क्वालिफिकेशन JNM मागितलेलं आहे. तसंच ही याची पोस्ट आहे RH पेठमध्ये राहणार आहे आणि पेमेंटसुद्धा यांना 20,000 रुपये पेमेंट आहे. त्यानंतर बघूया स्टाफ नर्स फिमेल 15th FC. ओके, स्टाफ नर्स या फिमेलसाठी पुन्हा जागा आहे. त्यामध्ये 10 जागा आहे. VJAच्या 1, NTCच्या 2, SBCची 1, OBCची 1, SEBCची 1, ESWची 1 आणि ओपनच्या 3. त्यामुळे जे क्वालिफिकेशन JNM मागितलेलं आहे. आणि हे अर्बन हेल्थ सेंटरमध्ये याची हे पोस्टिंग आहे. आणि यामध्ये देवळा, इगतपुरी, नांदगाव, मानमड, भगूर, त्रिंबक असे ठिकाणी यांच्या जागा असणार आहे. आणि याची पूर्ण सॅलरी 20,000 रुपये आहे. त्यानंतर पुन्हा स्टाफ नर्स मेलसाठी आहे. यामध्ये 2 जागा आहे. SCची 1 आणि ओपनची 1. क्वालिफिकेशन पुन्हा JNM मागितलेलं आहे. आणि इथे पुन्हा लोकेशन्स दिलेले आहे. याची पुन्हा सॅलरी 20,000 रुपये. त्यानंतर लॅब टेक्निशियनच्यासाठी सुद्धा जागा आहे. त्यामध्ये लॅब टेक्निशियनच्या 6 जागा आहे. त्यामध्ये SCची 1, STची 1, SBC 1, OBC 1 आणि ओपनच्या 2. त्यांनी 12+ डिप्लोमा DMLT + 1 इयर एक्सपिरियन्स मागितलेला आहे. त्यामध्ये त्या पुन्हा जागा कुठे पोस्टिंग असणार आहे. देवळा, सिन्नर, सुरगाणा आणि त्रिंबक आणि 17,000 त्यांची सॅलरी आहे. जे मी तुम्हाला सांगितलं तर बिलो म्हणजे ह्या स्टाफ नर्स फिमेलसाठीच्या असल्या, ते कुठे त्याची पोस्टिंग असणार, तर ते हे आहे याच्या वॅकन्सी. तर हे ब्लॉक आहे, तालुका वाईज दिलेला आहे त्यांनी. हे ब्लॉक म्हणजे बानलन, इगतपुरी, कलवाना, माळेगाव, नाशिक, निफाड, पेठ हे सर्व जे आहे हे ब्लॉक वाईज आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट टाईप म्हणजे PSC आहे की SDH आहे, GH आहे, की जे इन्स्टिट्यूट टाईप आहे. म्हणजे तुम्हाला इथे वर्क करणार इन्स्टिट्यूट आणि कोणते इन्स्टिट्यूट ज्या इन्स्टिट्यूटमध्ये नाव आहे सोबत, त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला इथे पोस्टिंग मिळणार आहेत. आणि सगळीकडे JNMसाठी इथे या पोस्टिंग असणार आहे. त्यानंतर बघूया आपण की हे सर्वात पहिले सांगते की ही वॅकन्सीची जी लास्ट डेट आहे ती आहे उद्याची, म्हणजे 25/3/2026 लास्ट डेट आहे. सकाळी 10 वाजता तिथे जायचं आहे. कुठे जायचं आहे तर सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद नाशिक, AAB सर्कल जवळ, त्र्यंबक रोड येथे उपस्थित राहावे. सकाळी 10 वाजता त्यांनी उपस्थित राहायला सांगितलेलं आहे. प्लस त्यासोबत घेऊन जायचं आहे तुम्हाला तिथे तिथे सोबत डॉक्युमेंट्स घेऊन जायचे. ते कोणतं ते एक वयाचा पुरावा, जर तुमच्याकडे 10वीची मार्कशीट असेल तर ते, किंवा आधार कार्ड किंवा बर्थ सर्टिफिकेट वगैरे, तुमच्याकडे पूर्ण डिग्री
डिग्री सर्टिफिकेट, सर्व वर्षाचे मार्कशीट वगैरे असेल सर, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या मार्कशीट वगैरे, आणि गुणपत्रिका मार्कशीट आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. आणि सगळे जे झेरॉक्स आहेत त्याच्यावर तुमच्या सही करायच्या. प्रत्येक जे झेरॉक्स तुमचे डॉक्युमेंटचे झेरॉक्स आहे, प्रत्येक डॉक्युमेंटचा सह्या असलेला त्यांना लागत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला न्यायचं काय आहे, वयाचा पुरावा, सगळ्या डिग्री, मार्कशीट्स आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, एवढं सगळं म्हणजे अनुभव प्रमाणपत्र सगळं तिथे घेऊन जायचं आहे. त्यानंतर सांगते आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तिथे डी काढायचं आहे. तर डी म्हणजे काय, की डी काढायचं आहे. डी म्हणजे काय, की कोणत्याही बँकमध्ये गेलात तर ते मला सांगतात, त्यांना ते सांगितलं की डी काढायचं तर ते काढून देतात. तर खुला वर्गस म्हणजे जो ओपन वगैरेसाठी आहे त्यांनासाठी 150 रुपये डी आहे, आणि जे राखीव वर्ग आहे त्यांच्यासाठी 100 रुपयाचा डी म्हणजे डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. तर कुठल्या नावाने हे नाव आहे, त्यांना बँकवाल्यांना सांगायचं की या नावाने डी काढायचं आहे, तर ते देतात काढून. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी, नाशिक, नॉन PIP या नावाने डी काढायचं आहे. आणि सोबतच ही जी वेबसाईट आहे, ही NHMची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आपण चेक करत राहायचं, म्हणजे जितके आपण डॉक्युमेंट सबमिट करू त्यानंतर आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन नंतरची माहिती वगैरे ते आपल्याला ह्या वेबसाईटवर मिळणार आहे. तसेच आणखी एक सांगते की तसेच हा एक फॉर्म आहे. हा फॉर्म जाताना आपल्याला सोबत घेऊन जायचा. हा फॉर्म पूर्ण भरायचा, फिलअप करायचा आहे, जसं त्यामध्ये दिलेलं आहे कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलं ते. इथं आपलं पूर्ण नाव, इथं आपल्या हस्बंडचं किंवा फादरचं नाव, मॅरिड असेल तर हस्बंडचं नाव, अनमॅरिड असेल तर फादरचं नाव, इथं पूर्ण आपली डेट ऑफ बर्थ, ब्लड ग्रुप, जेंडर, आधार कार्ड, NHM एम्प्लॉईज असेल तर जी कास्ट, ओरिजिनल इथे सगळा फॉर्म फिलअप करायचा आहे आपला. आणि पूर्ण इथे एज्युकेशनल इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. आणि त्यानंतर इथे डॉक्युमेंट्स यांना अटॅच करायचे. बघा डॉक्युमेंट्स पुन्हा एकदा सांगते. हा फॉर्म अप्लाइड डॉक्युमेंट्सला असला पाहिजे. एक स्मॉल फॅमिलीसाठी मॅरिड असेल तर स्मॉल फॅमिलीचं सर्टिफिकेट लागेल. एज्युकेशन सर्टिफिकेट सगळेच लागतं, ज्यामध्ये मार्कशीट्स येणार, तुमच्या डिग्रीज येणार, आणि तुमचेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट प्लस रिन्युअल सर्टिफिकेटसुद्धा. आणि मग एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, अनुभव सर्टिफिकेट असेल तर, कास्टमधून फॉर्म भरला असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, एज प्रूफसाठी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मागितलं त्यांनी, 10वी पास सर्टिफिकेट चालेल किंवा डोमिशियल सर्टिफिकेटसुद्धा चालेल. तर सपोज कम्प्युटरचा काही कोर्स चालला आहे तर त्याच्या एखादं घेऊन जायचं, आधार कार्ड असेल तर ओके. तर हे सगळे डॉक्युमेंट्स ह्या फॉर्मला अटॅच करून प्लस सही सोबत इथे तुम्हाला ते घेऊन जायचं आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.